Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 11, Human Body and Organ System, Standard 8. This is our video number 2. In this video we have to learn blood circulatory system. We learn here in video number 2 blood circulatory system. Okay. In this blood circulatory system performs the functions of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients, and waste materials through different organs. An independent organ system, okay, an independent system for blood circulation is present in humans and higher animals, and it consists of heart, blood vessels and capillaries. Okay, all of you know that आपण या व्हिडिओमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम रक्त अभिसरण संस्था याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर रक्त अभिसरण संस्था ही हृदय त्याचप्रमाणे ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि कॅपिलरीज पासून बनलेली असते. इट कन्सिस्ट ऑफ हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड कॅपिलरीज. सो फॉर वी लर्न हिअर फर्स्ट हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. ओके, आपण या ठिकाणी डायग्राममध्ये पण बघतो आहे. इट इज अ ह्युमन हार्ट. ओके, मानवी हृदयाचा आकार कसा असतो, त्याची रचना आणि त्याच्या वेगवेगळ्या त्यांच्या कार्याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, या ठिकाणी बघूया आपण हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ हार्ट. ओके, हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन थोरॅटिक केज. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन टू लंग्स अँड स्लाइटली इन्क्लाइन ऑन लेफ्ट साईड. आपल्याला माहिती आहे की आपलं मानवी हृदय जे आहे हे आपल्या छातीच्या अगदी पिंजऱ्याच्या मधोमध असतो आणि हे जे आपल्या छातीच्या बरगड्या असतात त्यामध्ये असतं आणि जे दोन फुफ्फुसं असतात त्याच्या मधात असतं आणि थोडं ते डावीकडे झुकलेलं असतं. ओके, तर आपल्याला हृदयाच्या स्ट्रक्चर आणि त्याची एक्झॅक्ट पोझिशन कुठे असते, कोण्या ठिकाणी असतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी साईज ऑफ अवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फीस्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम्स. म्हणजेच आपल्या हृदयाचा जो आकार असतो, प्रत्येकाचं जे काही हृदय असते त्याच्या वळलेली जी मूठ असते त्या मुठी इतकं साधारणतः त्याची साईज असते. त्याचप्रमाणे त्याचं वजन जे आहे हृदयाचं 360 ग्रॅम इतकं हृदयाचं वजन असते. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. इट इज कव्हर्ड बाय डबल लेअर पेरिटोनियल मेम्ब्रेन. या ठिकाणी बघतोय आपण हृदय हे डबल मेम्ब्रेन आहे. या ठिकाणी बघतोय आपण हृदय हे डबल मेम्ब्रेन आहे आणि या डबल लेअर मेम्ब्रेनला पेरिटोनियल मेम्ब्रेन असं म्हटलं जाते. ए फ्लूइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन्स ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक. म्हणजे जो काही धक्का लागणारा असतो हृदयाला, तो धक्का लागू नये यासाठी हृदयाला प्रोटेक्टेड केलं असतं. यामध्ये दोन जे मेम्ब्रेन असते पेरिटोनियल मेम्ब्रेन, यामध्ये एक फ्लूइड असतो, एक द्रव असतो आणि ज्या द्रवामुळं हृदयाचं संरक्षण होते. कशापासून संरक्षण होते? फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक, धक्क्यापासून आणि घर्षणापासून आपल्या हृदयाचं रक्षण होते बिकॉज ऑफ फ्लूइड प्रेझेंट इन बिटवीन टू मेम्ब्रेन. ओके, हार्ट इज ए मस्क्युलर ऑर्गन. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो. हृदय हे एक मस्क्युलर आहे, मांसपेशी पासून बनलेलं अवयव आहे. ह्युमन हार्ट इज ए मस्क्युलर ऑर्गन. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल. Our human heart is a muscular organ and it is made up of involuntary cardiac muscle. Involuntary cardiac muscle. Cardiac muscle म्हणजे हृदयाच्या पेशींपासून बनलेलं असते. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ इच अदर. हृदयाच्या ज्या सेल्स असतात, कार्डियक मसल्स ज्या असतात,
दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ ए डेफिनाइट रिदम. दिस इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग ऑफ हार्ट. हृदयाचे जे ठोके म्हणतो आपण, ह्या विशिष्ट त्या कालांतरानं ते हृदयाचे ठोके होत असतात बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ ए डेफिनाइट रिदम. म्हणजे आकुंचन आणि प्रसारण पावण्याची जी क्षमता असते आणि त्यामुळे आकुंचन आणि प्रसारण पावण्यामुळे एक विशिष्ट अशा काळामध्ये जे बीट होतात त्याला हृदयाचे त्याला ठोके असं म्हणतोय आपण. म्हणजे आपण हृदयाबद्दलची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे की ह्युमन हार्ट इज ए मस्क्युलर ऑर्गन. इट इज मेड अप ऑफ अँड involuntary cardiac muscle. They contract and relax with a definite rhythm. This is called as a beating of heart. What is mean by beating of heart? हृदयाचे ठोके म्हणजे काय असते तर आकुंचन आणि प्रसारण पावल्यामुळं त्या अशा पद्धतीचं आपल्याला हृदयाचे ठोके पडत असतात. त्याला बीटिंग ऑफ हार्ट म्हणतो. हार्ट बीट पण त्याला आपण म्हणत असतो. इंटरनली आपण हृदयाची जर रचना आपण या ठिकाणी बघितली, लुक ॲट हियर. इंटरनली आपण हृदयाची आंतररचना जर आपण या ठिकाणी अभ्यास केला, इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट. आपण बघू शकतो की हृदय हे 2 विभागामध्ये विभागलेलं आहे, राईट अँड लेफ्ट. या ठिकाणी बघू शकतो लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम आणि राईट ॲट्रियम, आणि या ठिकाणी बघतोय आपण राईट ॲट्रियम आणि राईट 2 भाग बघतोय आपण, पल्मोनरी व्हेन्स. ओके, तर या भाग आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे 2 भाग आपण त्याला पाहतो आहे. म्हणजेच इंटरनली आंतररचना जर आपण पाहतो म्हटलं, हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट. ओके, बाय अ व्हर्टिकल पार्टिशन. ईच ऑफ दोज कंपार्टमेंट इज अगेन डिवायडेड इंटू 2 chambers. ओके, thus in all heart consists of 4 chamber. म्हणजे आपण बघतो आहे की आपण लेफ्ट आणि राईट त्याच पद्धतीनं आपण 4 चेंबर बघतो आहे या ठिकाणी. देर आर 4 चेंबर टू द ह्युमन हार्ट. म्हणजे 4 भाग होते आहे हृदयाचे. आपण या ठिकाणी बघू शकतो राईट पल्मोनरी आर्टरी. या ठिकाणी बघू शकतो आहे आपण कशा पद्धतीनं हृदयाची रचना. आपण राईट आर्टरी, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आपण बघतो आहे, सुपेरियर व्हेना क्यावा या ठिकाणी बघतो आहे, लेफ्ट ॲट्रियम. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम, इन्फेरियर व्हेना क्यावा. तर अशा पद्धतीनं आपण बघतो आहे की हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे, तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट. म्हणजे देर आर 4 चेंबर. Okay, in all heart consists of 4 chambers. Upper chambers are called atria or atrium and lower chambers are ventricle. Okay, हा खालील जो भाग असतो त्याला व्हेंट्रिकल असं म्हटल्या जाते. ओके, त्यानंतर वरचा जो चेंबर्स असतो अप्पर चेंबर्स आर कॉल्ड ॲट्रिया. ओके, तर 4 चेंबर्स असते मानवी हृदय हे. या ठिकाणी आपण मानवी हृदयाची रचना आपण बघतो आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी पण बघू शकतो कशा पद्धतीनं हृदयाचं सर्क्युलेशन होते आहे. स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड सर्क्युलेशन. ओके, ब्लड सर्क्युलेशन. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. ब्लड व्हेसल्स आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हृदयाचा अभ्यास केल्यानंतर आपण ब्लड व्हेसल्स, कोणत्या कोणत्या ब्लड व्हेसल्स असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. ओके, हे पण आपण या ठिकाणी बघूया. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. ओके, हे आपल्याला माहिती आहे की हृदय हे सतत हृदयाचे ठोके होत असतात. ओके, ड्यू टू धिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट थ्रू ब्लड व्हेसल्स. त्याला रक्तवाहिन्या म्हणतो आपण. रक्तवाहिन्यांची रचना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर कोणत्या कोणत्या रक्तवाहिन्या असतात मानवामध्ये ते पण आपण या ठिकाणी बघूया आणि त्यांचं रचना आणि त्यांचं कार्याबद्दल. आपल्याला माहिती आहे की हृदय हे सतत बीटिंग होत असते, हृदयाचे ठोके सतत त्यानं पडत असते आणि यामुळे काय होते आहे, ड्यू टू धिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट थ्रू ब्लड व्हेसल्स. ओके, देर आर 2 मेन ब्लड व्हेसल्स. एक आहे आर्टेरीज अँड व्हेन्स. ओके, आर्टेरीज आणि व्हेन्स 2 महत्त्वाच्या रक्तवाहिन्या असतात. आर्टेरीज ओके, आणि ही एक रक्तवाहिनी आहे आणि धमन्या आणि नीला म्हणतो आपण त्याला.
किंवा शिरा ज्याला म्हणतो आपण. आर्टरीज म्हणजे धमनी. ब्लड व्हेसल्स व्हिच कॅरीज द ब्लड अवे फ्रॉम हार्ट आर कॉल्ड आर्टरीज. धमनी म्हणजे काय, तर जी रक्तवाहिनी हृदयापासून शरीरापर्यंत, ओके, ब्लड व्हेसल्स व्हिच कॅरीज द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट, हृदयापासून शरीराकडे रक्तपुरवठा करण्याचं जी काम करते आहे त्याला आपण धमनी म्हणतो, आर्टेरीज. एक्सेप्ट टू वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग, ऑल कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड. फक्त लंग्सकडे पुरवठा करणारी जर रक्तवाहिनी सोडली तर इतर ज्या रक्तवाहिनी असतात, धमन्या असतात, त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते आहे. ओके, ज्याला आपण शुद्ध रक्त म्हणतो आहे. दे आर डीपली लोकेटेड इन the body and their walls are thick. These vessels do not have walls. ह्या ज्या आपण रक्त पाहतो आहे या ठिकाणी रक्तवाहिनी आपण बघतो आहे, स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज. ओके, आणि ही या ठिकाणी व्हेन्स दिसते आपल्याला. आर्टरीची आपण रचना पाहत असताना बघू आपण या ठिकाणी कॅपिलरीज, व्हॉल्व ही व्हेनला व्हॉल्व्स असते आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज बघतो आहे. म्हणजे ही जी ब्लड व्हेसल आहे व्हिच कॅरीज, ही जी आर्टरीज आपण बघतो आहे या ठिकाणी, ब्लड व्हेसल्स व्हिच कॅरीज द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट आर कॉल्ड ॲज आर्टरीज, एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग्स, ऑल carry oxygenated blood. These are deeply located in the body. Arteries are deeply located in the body. Okay, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघायचं आहे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि यांच्या ज्या वॉल्स असतात, ह्या आर्टरीजच्या ज्या वॉल्स असतात ह्या थिक असतात. आर्टरीज वॉल्स आर thick. Okay, these are deeply located in the body and their walls are thick. These vessels do not have walls. म्हणजे आर्टरीजला व्हॉल्स नसतात. आपण कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या पाहिलेल्या आहे आर्टरीज. आपल्याला माहिती आहे की ब्लड व्हेसल दोन प्रकारच्या ब्लड व्हेसल आहे, एक आहे आर्टरीज आणि दुसरी आहे व्हेन. म्हणजे आर्टरीज ह्या ज्या असतात थिक वॉल असतात, डीपली लोकेटेड असतात आणि यांना व्हॉल्व नसतात. ओके, त्यानंतर दुसरी जी रक्तवाहिनी आपण या ठिकाणी बघतो आहे व्हेन्स. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो आहे व्हेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट. ओके, ह्या ज्या व्हेन्स असतात ह्या शरीराकडून हृदयाकडे, हे जी व्हेन्स आपण या ठिकाणी बघतोय, आणि या व्हेन्सला व्हॉल्व असतात. ओके, झडपा असतात. ओके, व्हेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड व्हेन्स. व्हेन्स ह्या काय करतात, शरीराकडून हृदयाकडे रक्तपुरवठा करतात. ऑल व्हेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम लंग्स ट्रान्सपोर्ट डीऑक्सिजनेटेड ब्लड. मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. देअर वॉल्स आर थिन अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ व्हॉल्स. आपण या ठिकाणी डिफरन्स बिटवीन व्हॉल्स अँड डिफरन्स बिटवीन व्हेन्स अँड आर्टरीज बघू शकतो की आर्टरीज ह्या डीपली लोकेटेड इन द बॉडी, तर व्हेन्स ह्या आउटर पार्टला असतात. आर्टरीजच्या ज्या वॉल्स असतात ह्या थिक असतात. ओके, आणि व्हेनच्या ज्या वॉल्स असतात ह्या थिन असतात. ओके, आर्टरीजला व्हॉल्व नसतात. ओके, आर्टरीजला व्हॉल्व्स नसतात. म्हणजे आर्टरीज डू नॉट हॅव व्हॉल्व्स अँड व्हेन्स हॅव प्रोव्हाइडेड विथ व्हॉल्व्स. तर हा फरक आपण पाहिलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज अँड व्हेन्स आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. इन हिस्ट्री, लुक ॲट हिअर डीप व्हेन वी peep into the history, in 1628 William Harvey described the mechanism of circulation in the body. He proposed the theory that our heart is a muscular pump by which blood is circulated in the body. He discovered the working mechanism of valve of the heart. म्हणजे यांनी हृदयाचे व्हॉल्व्स जे असतात झडपा कशा पद्धतीनं वर्किंग करता आहे, आणि आवर हार्ट इज ए मस्क्युलर पंप, हे सुद्धा हा जो सिद्धांत आहे हा विल्यम हार्वे यांनी मांडलेला आहे. आपण या ठिकाणी कॅपिलरीज बघू शकतो. ही हृदयाकडून रक्त येत आहे आर्टरीमधून, आणि व्हेनमध्ये काय असते, रक्त हे शरीरातून हृदयाकडे जाते आहे. दोन कार्य आपण या ठिकाणी बघितलं आहे. कॅपिलरीज म्हणजे सूक्ष्म ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला कॅपिलरीज म्हणतो आहे.
तर आर्टरीजमध्ये हृदयाकडून रक्त शरीराकडे येते आहे, तर व्हेनमध्ये शरीरातून रक्त हृदयाकडे जाते आहे. ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करत आहे बॉडीला आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आहे. तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्हॉट आर द कॅपिलरीज? ओके, आर्टरीज ग्रॅज्युअली branch out with decrease in their diameter as they spread in the body and finally form fine hair-like vessels called as capillaries. Walls of capillaries are extremely thin and made up of single layer of cells. Due to this, exchange of material between capillaries and cells become easy. During the exchange, the oxygen, nutrient, hormones, vitamins, etc. are sent towards the cells and waste materials of the cells move into the blood. आपल्याला माहिती आहे की ज्या सूक्ष्म ज्या रक्तवाहिनी असतात त्यांना कॅपिलरीज म्हटल्या जाते. ओके, आणि ह्या कॅपिलरीज काय करतात, यांच्या ज्या वॉल्स असतात कॅपिलरीज ह्या खूप थिन असल्यामुळं आणि सिंगल पेशीपासून त्या बनलेल्या असतात, सिंगल लेअर ऑफ सेल्स. आणि यामुळं काय होते आहे तर कॅपिलरीजमुळं काय होते आहे, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द कॅपिलरीज अँड सेल बिकम इझी. म्हणजे कॅपिलरीजमधून प्रत्येक पेशीपर्यंत न्यूट्रियंट्स अन्न पुरवठा करणं अत्यंत सोपी जातं आहे. ड्युरिंग दिस एक्सचेंज, म्हणजे या एक्सचेंजमध्ये काय करताय, कोणते न्यूट्रियंट्स त्या सेल्सला पुरवतात, ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स एक्सेट्रा. ओके, दे सेंड टुवर्ड्स द सेल अँड वेस्ट मटेरियल ऑफ द सेल्स move into the blood. Capillaries unite together to form the vessels of more diameter called as veins. Capillaries network is present in each organ. कॅपिलरीज ज्या असतात यांचं जे जाळं असते आहे रक्तवाहिन्यांचं ते संपूर्ण शरीरपर्यंत पोहोचते आहे. तर दुसरं डू यू नो मध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे, इन केस ऑफ हेल्दी पर्सन म्हणजे निरोगी व्यक्तीच्या बाबतीत जर आपण पाहतो म्हटलं, देर आर 72 बीट ऑफ हार्ट पर मिनिट. म्हणजेच एका मिनिटाला किती ठोके होतात हृदयाचे? 72 ठोके होतात निरोगी व्यक्तीचे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. हृदयाचे ठोके निरोगी व्यक्तीला एका मिनिटामध्ये 72 ठोके होतात. ओके, देर आर 72 बीट ऑफ हार्ट पर मिनिट. रेट ऑफ हार्टबीट इन्क्रीजेस ड्यू टू फिजिकल एक्झरसाइज अँड इमोशन्स. ओके, तर आपण व्यायाम करत असताना किंवा आपल्याला राग आला असेल, भीती वाटली असेल, त्यावेळेस सुद्धा हृदयाचे ठोके वाढतात. सिमिलरली इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इट डिक्रीजेस ड्युरिंग रेस्ट अँड स्लीप. जेव्हा आपण आराम करतो आहे, झोपतो आहे, त्यावेळेस हृदयाचे ठोके थोडे कमी होतात. नंबर ऑफ बीट इज मोर इन केस ऑफ इन्फॅन्ट. लहान बाळामध्ये हृदयाचे ठोके जास्त असतात. नॉर्मल किती असते आहे निरोगी माणसामध्ये? 72 बीट्स असतात. टाईप ऑफ साऊंड आर हर्ड ड्युरिंग हार्टबीट. वन इज डिस्क्राईब ॲज लब अँड डब. लब डब असा तो साऊंड होतो आहे. हार्ट पंप अबाउट 75 ml ऑफ ब्लड ड्युरिंग इच बीट. म्हणजे प्रत्येक ठोक्याला आपलं हृदय 75 मिली ब्लड जे असते आहे ते पंप करत आहे. तर ही सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक असते आहे. त्यानंतर आपण बघूया ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट. ओके, फंक्शनिंग ऑफ हार्ट. प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ ब्लड टुवर्ड्स व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड ब्लड सर्क्युलेशन. आपल्याला प्रश्न पडला होता की व्हॉट इज मीन बाय ब्लड सर्क्युलेशन. मग ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय होते आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ ब्लड. इट इज ए रक्त वाहने म्हणजेच काय असते आहे तर इट इज ए प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ ब्लड टुवर्ड्स व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड ब्लड सर्क्युलेशन. ओके, तर अशा पद्धतीनं आपण बघतो आहे. सो एज टू मेंटेन द कंटिन्युटी इन सर्क्युलेशन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेस. आपलं हृदय हे आकुंचन पावते, प्रसारण पावते आहे आणि या त्याच्या प्रक्रियेमुळे सातत्यानं रक्त पुरवठा हा हृदयाकडून शरीराकडे, शरीराकडून हृदयाकडे अशा पद्धतीनं होत असतो. कॉन्सिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट कन्सिस्ट ए सिंगल हार्ट बीट. तर अशा पद्धतीनं ते हृदयाचं सर्क्युलेशन, रक्ताभिसरण ज्याला म्हणतो आपण ते होत असते आहे. तर यासाठी आपण एक प्रयोग पण करू शकतो आहे. टू फिल लॉंग रबर ट्यूब
with small aperture, stopwatch and funnel. Fit a funnel at one of the rubber tube. Keep the wide mouth of funnel on left of the thorax. Bring the other end of the tube near the ear and hear the sound. Record the number of beat per minute using stopwatch. आपण घरी सुद्धा या म्हणजे कोरिलेशन बिटवीन हार्टबीट अँड पल्स रेट, तर हा छोटा प्रयोग आपण घरी करू शकतो. ओके. डॉक्टरजवळ ते स्टेथोस्कोप असते, त्यामध्ये सुद्धा लबडब असा आवाज येत असतो आणि त्यावरून आपण हार्टबीटचा अभ्यास करू शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ब्लड सर्क्युलेशनबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कॅपिलरीज, त्यानंतर व्हेन्स आणि आर्टरीज म्हणजे ब्लड व्हेसल, त्यांची रचना आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. आणि हृदयाचं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ह्युमन हार्ट इज 4 चेंबर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. खालचा म्हणजे लेफ्ट आणि राईट दोन भाग आपण या ठिकाणी बघितलेले आहे. ओके. म्हणजे हार्ट जे आपण बघतो आहे की डावीकडे आणि उजवीकडे दोन भाग त्याचे केलेले आहे व्हर्टिकली, आणि ईच ऑफ द कंपार्टमेंट आणि पुन्हा त्याचे 2-4 भागामध्ये आपण त्याला डिव्हाइड केलेलं आहे. 4 चेंबर असते आणि वरचे जे चेंबर्स असतात त्याला ॲट्रिया म्हणतात, ॲट्रियम, आणि खालच्या चेंबरला व्हेंट्रिकल्स म्हणतात. या ठिकाणी आपण बघतो आहे पल्मोनरी जे आहे लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आहे जी फुफ्फुसाकडे जाते आहे. ही राईट पल्मोनरी आर्टरी आहे, ही पण फुफ्फुसाकडे जाते आहे. ओके. हा सुपेरियर व्हेन्ना केव्हा आपण पाहतो आहे. राईट पल्मोनरी व्हेन्स आहे, लेफ्ट ॲट्रियम आहे. तर ह्या व्हॉल्स आपण या ठिकाणी बघतो आहे. ह्या व्हॉल्स आहे. ओके. झडपा असतात, जसं आपण पाहिला व्हेन्सला झडपा असतात, ह्या व्हेन्स आहे, ह्या झडपा आहे, ही पण झडप आहे. ओके. तर अशा पद्धतीनं ह्या फुफ्फुसाकडे जाणारी आपण बघतो आहे रहे. तर ह्या हृदयाकडे येणार आहे, फुफ्फुसाकडून हृदयाकडे येत आहे. ओके. तर अशा पद्धतीनं जे ब्लड सर्क्युलेशन आहे या ठिकाणी पण आपण बघू शकताय कशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण होत असते आहे. तर रक्ताभिसरण संस्था आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्या हृदयाची रचना होते आहे त्याचा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. ओके.